रामकृष्ण हरे. नमस्कार. वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आता बरेच दिवस आपण व्हिडिओ टाकला नाही, पाऊस चालू होता, पाऊस झालेला आहे बघा, धुकं पसरलेले. तर असा हा पाऊस झालेला आहे. तर आता पाऊस झाल्याच्या नंतर पावसामध्ये जे काही नवीन वनस्पती उगवणार आहे त्या नवीन वनस्पतींची तुम्हाला आयुर्वेदिक औषधी माहिती पण देणार आहे, रानभाज्यांची माहिती देणार आहे, औषधांची माहिती देणार आहे आणि असे तोडगे ताडगे टोटके असे अनेक उपाय मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगणार आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. तर बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कांचनार वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय. कांचनार वनस्पती ही आपल्याला रस्त्याच्या कडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठे आढळते. ज्याला कांचनार वनस्पती ओळखू येत नाही त्याच्यासाठी मी इथं फोटो दाखवत आहेत. हा आहे कांचनार वनस्पती. तर बघा, कांचनार वनस्पती सेम सिधाच्या झाडासारखे असते. सोन्याचं झाड जे आपण म्हणतो, दसऱ्याला जे भेटण्यासाठी जे वृक्ष वापरतो, तर तो जो वृक्ष आहे त्याच्यासारखं असतं, पण याची पानं मोठाली असतात. संकरित व्हरायटी प्रमाणे तयार केलेला हा कांचनार आहे. तर कांचनारची ही पानं आहे ती कांचनारचा तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक औषधी उपाय सांगणार आहे. व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे, परंतु तो लक्षपूर्वक आहे का. बघा, कांचनार हा कॅन्सर बरा करतो. कांचनार वनस्पती अशी आहे की तुमचा कॅन्सर बरा करणारी वनस्पती आहे. परंतु तो कसा करायचा, काय करायचा, लक्षपूर्वक आहे का, पथ्य पाणी काय सांभाळायचं, सगळी माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर बघा, कांचनार वनस्पती तुम्हाला शोधायची आहे. शोधून आणि कांचनार वनस्पतीची साल काढायचे. उपाय कसा सांगतो तो लक्षपूर्वक आहे का. कांचनाराची साल घ्यायचे. मंजिष्ठा, वावडिंग, इंद्रजव, किराईत व कडुनिंबाची आंतरसाल ही सर्व समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण करावे. दरवेळी 10 ग्रॅम चूर्ण 1 कप पाणी यांचा काढा करून 1 कप उरवावा व तो गाळून दररोज घ्यावा. 3 महिने सर्व प्रकारचे कॅन्सर रोग हमखास बरे होतात. बघा, इतका जबरदस्त असा उपाय आहे. काय करायचं बघा, कांचनाराचे साल घ्यायचे, तुम्हाला मंजिष्ठा घ्यायचे आहेत, वावडिंग घ्यायचे, इंद्रजव, किराईत व कडुलिंबाची आंतरसाल ही घ्यायची आहे. तुम्हाला कडुलिंबाची आंतरसाल घ्यायची आहे, त्याचप्रमाणे कांचनाराची साल घ्यायची आहे, त्याचप्रमाणे इंद्रजव असेल, वावडिंग असेल, मंजिष्ठा असेल. ह्या वनस्पती तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जातील. तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामधून ह्या तुम्ही घ्यायच्या आहेत. याची तुम्हाला पावडर करायची आहे. समप्रमाणामध्ये घेऊन पावडर करा. ही पावडर 1 चमचाभर पाणी टाका, 2 कप पाणी ठेवा. 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा टाका. उकळून 1 कप शिल्लक राहिल्यावर राहिलेला काढा तुम्हाला कंटिन्यू सकाळ संध्याकाळ 2 टाईम असा 3 महिने घ्यायचा आहे. 3 महिने घेतल्यानंतर तुमचा कुठलाही कॅन्सर रोग हमखास बरा होऊन जातो. इतका जबरदस्त कांचनाराचा उपयोग आहे. हा उपयोग आपण अवश्य करा. त्याचप्रमाणे ज्याला गळ्याचे रोग आहेत, माळा आणि गळ्यासंबंधीचे आजार किंवा रोग आहेत, त्यांनी काय करायचे, कांचनाराची साल घ्यायचे, त्याची पावडर करायचे आणि दुकानामधून सुंठ घ्यायचे, सुंठीची पण काय करायचे, पावडर करायची. सुंठीची पावडर, कांचनाराची पावडर सम प्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि तिचा तुम्हाला काय करायचे, काढा करायचा आहे. आणि तो काढा घेतल्याने तुमचा आवाज बी सुरेल होईल. घशाचे आणि गंडमाळेचे सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन दरवेळी वरच्यासारखाच काढा करायचे. दरवेळी तुम्हाला 10 ग्रॅम म्हणजे पाण्यामध्ये 1 चमचा टाकून काढा करून प्यायचे. म्हणजे कांचनाराच्या सालीमध्ये काही वनस्पती तुम्ही ॲड केल्यानंतर, आता जर तुम्ही सुंठ जर ॲड केली तर तुमचे गंडमाळा आणि माण्यासंबंधी घशासंबंधीचे सर्व आजार बरे होतात. त्याचप्रमाणे कॅन्सर बरा होण्यासाठी मागं फॉर्म्युला सांगितला आहे, तो उपाय करा आणि तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा करा. अशी कांचनार वनस्पतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला कुठली वनस्पती माहिती असेल, कुठल्या वनस्पतीविषयी व्हिडिओ माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. नक्की ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.